नमस्कार. आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. विषय तुमचा माईक आमचा या कार्यक्रमामध्ये तुमचे स्वागत आहे. आज ग्राहक संरक्षण दिवस आहे. या निमित्ताने आम्ही गोरेगाव रेल्वे स्टेशन येथे आम्ही आलो आहोत आणि लोकांना आम्ही विचारणार आहे की ग्राहक संरक्षण दिवस हा किती लोकांना माहिती आहे आणि त्याप्रमाणे लोक स्वतःला ऍक्टिव्ह समजतात किंवा काय समजतात आपण जाणून घेणार आहोत. तर आज गोरेगाव रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता. तुम्ही इकडे आज संध्याकाळचं आज 24 तारीख असल्यामुळे आणि संध्याकाळचा वेळ आहे. संध्याकाळचा वेळ असल्यामुळे गजबजलेलं आहे ठिकाण. आपण आज जाणून घेणार आहोत की रेल्वेचे तिकिटाचे भाव देखील वाढलेले आहेत. ते देखील आपण जाणून घेणार आहोत. तर या आपण पाहूया आपण लोकांचं काय म्हणणं आहे. सर कैसा तुम आज ग्राहक दिवस है. हिंदी में बोलूं. आज कंज्यूमर डे है. इसके बारे में आपको कुछ मालूम है? कंज्यूमर डे मालूम नहीं है आपको? मालूम है लेकिन बतियाने के मूड में नहीं है। अच्छा, बतियाने के मूड में नहीं है. अच्छा, और वो टिकट महंगा होगा कुछ मालूम है आपको? अरे महंगा हुआ लेकिन क्या करेंगे, शराब महंगी हो रही है, पी रहे हैं लोग। हाँ, शराब से महंगा गाँव का टिकट अभी 26 तारीख से महंगा हाँ बढ़ने वाला है, पता चला, लेकिन क्या करेंगे, कुछ नहीं कर सकते. जो कर रहा है कंज्यूमर होने के नाते सरकार, हाँ सरकार कर रही तो हम लोग झेलेंगे. रुपया 90 के पार चला, क्या करेंगे? तकलीफ तो सरकार के हिसाब से तो हम लोग को तकलीफ तो हो ही रही है. पहले जितना टिकट था उतना अगर बढ़ा के इतना ज्यादा कर दिया जा रहा है तो उसमें भी दिक्कत हम लोग को हो रही है. अब उससे विषय में कुछ बोल तो नहीं सकते हम लोग, क्योंकि सरकार तो हमारी हाथ में थोड़ी ना है. जो हम उनको बोल दे तो वो कर दिया जाए. लेकिन तुम अभी ट्रेन से प्रवास करते हो. हाँ, तो खुद को कंज्यूमर समझते हो क्या प्रवासी समझते हो? मैं तो अपने आप को दोनों समझता हूँ, क्योंकि इसके विषय में जानता हूँ कि मैं भी देश का नागरिक हूँ, भारत का ही नागरिक हूँ, महाराष्ट्र में रहता हूँ, ये स्टेट का भी नागरिक हूँ. बराबर. उस विषय में जो टिकट उन्होंने बढ़ाया उसके विषय में तो हम कुछ बोलेंगे नहीं. मेरा सवाल है, हाँ, खुद को कंज्यूमर समझते हो? मैं तो कंज्यूमर समझता हूँ खुद को, अपने आप को. जो भी रेलवे यात्री बोलती है आपको, हाँ, उसके बारे में क्या कहना आप? वही कि जैसा पहले था उसे तो बढ़ा के टिकट तो बढ़ा दिया उन्होंने. अब उसके विषय में तो वही है कि हम तो ये सरकार तो हमारी सत्ता में हाथ के अंदर तो है नहीं कि हम सरकार को बोल सकते हैं कि हमारा ये टिकट का जो रेट है उसको कम कर दिया जाए. क्यों नहीं बोल सकते आप? मेरे अकेले बोलने से थोड़ी ना सरकार बदल जाएगी. सरकार बदलने की बात नहीं है, क्यों बोलने की. हाँ, मेरे अकेले कंज्यूमर का अगर तुमको कुछ मालूम रहेगा तो कंज्यूमर को सब कुछ नॉलेज रहता है. और आज कंज्यूमर डे भी है तो उसके मुताबिक कंज्यूमर को बहुत सारे अधिकार दिए हैं. आप मुझे बताइए, जो रेलवे एक संघ यूनियन जो बनाया गया है, रेलवे का यूनियन जो संघ है, आप जरा बताइए, एक रेलवे का जो आरपीएफ का जो एक है, बराबर, उनके पूरे फैमिली को सारे टिकट है, बराबर, उनको तो फ्री है, रेलवे की सारी सुविधा फ्री है, बराबर. और जो रेलवे यूनियन के हैं लीडर जो है, उनके तरफ से भी उनको सारी सुविधा फ्री है, बराबर. जो आम नागरिक है उनको क्या फ्री है, आप मुझे बताओ. उनमें तो आपको मुझे मालूम है कि जब टिकट जो बढ़ा रहे हैं रेट, बराबर, जो पहले था उसमें भी पहले 5 रुपए हम तो निकालते थे एक टिकट वहां से आने के लिए. अब जो बढ़ा रहे वो सरकार के ऊपर है, वो बढ़ा रहे हैं. तो लोगों को अभी समस्या क्या क्या हो रही है? क्या लोगों को क्या क्या समस्या हो रही है अभी? कोई गर्दी तो हर समय होती है, भीड़ तो है, लोग गिरते भी हैं, तो कुछ लोग तो मरते भी हैं. हर डिब्बे में या तो एक पुलिस वाला रख देना चाहिए. हर डिब्बे में एक पुलिस वाला रख दो ना. मैं बोल रहा हूँ इतने सारे हैं, जब चोर को पकड़ने के लिए तो बराबर आप लोग भागते हो, बराबर है. हर डब्बे में रख दो एक एक, भीड़ कम हो जाएगी, अंदर दबा के रखेंगे वो लोग. अच्छा, रेलवे अभी इतना टिकट बढ़ा रही है, पैसा कमा रही है करोड़ों रुपया, तो उसके मुताबिक जो तुमको सुविधा मिल रही है, जो गर्दी तुम बोल रहे बहुत हो रही है करके, गर्मी तो हो ही नहीं है अभी, ठंडी के मौसम में. हाँ, भीड़. हाँ, तो ये भीड़ के लिए क्या करना चाहिए आपको, क्या लगता है? मुझे तो वही लगता है कि डब्बे सारे एसी कर देना चाहिए. सारे डब्बे एसी डब्बे कर देना चाहिए. लोकल को भी सारे एसी कर देना चाहिए. जैसे दरवाजे बंद होते हैं उसके अंदर सब रहेंगे, ना तो कोई गिरेगा ना तो कोई दुर्घटना होगी. रेट बढ़ेगा ना. आपका नाम क्या बोले आपने? देवांग मिश्रा. चलो, धन्यवाद, अच्छी बात है. पूछना था, आज कंज्यूमर डे है तो इसके बारे में कुछ जानकारी है आपको? कंज्यूमर का कुछ मालूम नहीं है.
तर आपण पाहूया की ग्राहक संरक्षण दिनानिमित्त महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी पेपरामध्ये काही जाहिराती किंवा माहिती दिल्या आहेत का, ज्या जेणेकरून लोकांना ग्राहक संरक्षण दिनानिमित्त माहिती मिळेल आणि त्यांनापर्यंत आजच्या दिवसाचं महत्त्व कळेल. आपण आलो आहोत या स्टॉलवरती, पेपरच्या स्टॉलवरती. आपण पाहू शकता भारताचा नंबर 1 पेपर जो बोलला जातो महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया. तर तुम्ही पाहू शकता की यावरती देखील ग्राहका संदर्भात जाहिराती दिल्यात का नाही आपण पाहणार आहोत. सुशासन दिवस, आता ग्राहक दिवस हा सुशासन दिवस झालाय का, हा देखील प्रश्न आहे. तर मी सगळे पेपर चालतोय. तुम्ही पाहू शकता की एकही जाहिरात आपल्याला अद्यापपर्यंत दिसली नाही आहे. हा नॅशनल पेपर आहे हा. तुम्ही पाहू शकता टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक जाहिरात दिली आहे, ती देखील आतील पेज वरती दिली आहे. तर तुम्ही पाहू शकता ही जाहिरात टाइम्स ऑफ इंडियाने या पेपरामध्ये दिली आहे. ती पण पेज नंबर किती आहे आता, पेज नंबर 9 वरती, म्हणजे आतील भागामध्ये ही जाहिरात टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. म्हणजे भारत सरकारने दिली आहे. ती देखील त्याने आतमधल्या पानामध्ये टाकली आहे. तर अजून तर काय पुढे काय दिसत नाहीये मला. एक जाहिरात छोटेसा म्हणजे क्वार्टरली म्हणजे टाकायचं म्हणून टाकली आहे असं मला वाटतंय. तर चला टाइम्स ऑफ इंडियाचं झालं. आता पुढे बघूया आपण मराठी पेपर. लोकमत हा देखील महाराष्ट्राचा अग्रगण्य पेपर आहे. तर तुम्ही पाहू शकता की इकडे आहे 24 तारीख. ही 24 तारीख तुम्ही पाहू शकता. तर आपण तपासतोय की कंझ्युमर डे निमित्त काही जाहिराती दिल्या आहेत का नाही. तर तुम्ही पाहून घ्या, एकही जाहिरात आपल्याला इकडे या पेपरामध्ये दिसत नाहीये. आता ही सुशासन दिवसाची जाहिरात आपल्याला बऱ्याचशा पेपरामध्ये दिसते. आता हे सुशासन दिवस काय आपण बघू आपण नंतर. अगोदर कंझ्युमर डेचं बघूया आपण काय आहे, काय जाहिराती केल्या आहेत का नाही केल्या आहेत. तुम्ही पाहू शकता लोकमतचा हा देखील आपण संपूर्ण पेपर चालला आहे. आणि इकडे आपल्याला देखील एकही कंझ्युमर डे ग्राहक संरक्षण दिवस निमित्त जाहिरात उपलब्ध नाही आहे. तर आपण पाहूया अजून लोकसत्ता. हा लोकसत्ता देखील महाराष्ट्राचा अग्रगण्य पेपर आहे. तुम्ही पाहू शकता लोकसत्ता मध्ये देखील जाहिराती किंवा ग्राहकासंदर्भात कोणतीही माहिती आपल्याला या पेपरामध्ये देखील दिसत नाहीये. आज ग्राहक संरक्षण दिवस आहे, काय तुम्हाला माहिती आहे का त्या संदर्भात. तर पाहू शकता तुम्ही हा पूर्ण पेपर आपण चालला आहे आणि आपल्याला या पेपरामध्ये देखील ग्राहक संदर्भात कुठलीही जाहिरात माहिती उपलब्ध नाही आहे. 130. आता महाराष्ट्र टाइम्स हा महाराष्ट्रामधला पेपर आहे. आपण यात देखील आपण तपासून घेऊ की इकडे काय जाहिराती वगैरे काय माहिती दिली आहे का.
आपण पाहू शकता या देखील पेपरामध्ये आपल्याला कोणती माहिती अवगत नाही आहे, कोणती माहिती उपलब्ध नाही आहे. हा देखील महाराष्ट्राचा मोठा पेपर आहे. दादा तो कोणता पेपर आहे तो? कोणता? व्यापार. आपण आता गुजराती पेपर मध्ये पण तपासून घेऊ. हा देखील खूप चालतो काय? व्यापार संदर्भात आहे. हा बघा आता हा व्यापार संदर्भात पेपर आहे. तर आपण इकडे देखील पाहू शकता आजचाच पेपर आहे. आजचाच आहे, 24 तारखेचाच पेपर आहे. इकडे देखील आपण पाहू शकता की कुठल्याही प्रकारची जाहिरात कंझ्युमर डे निमित्ताने आपल्याला इकडे उपलब्ध दिसत नाहीये. नॅशनल कंझ्युमर डे आहे आज. भारतीय ग्राहक संरक्षण दिवस. आपल्याला भारतीय ग्राहक संरक्षण दिनानिमित्त कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये ना तो मराठी असू द्या इंग्रजी असू द्या, इंग्रजीमध्ये तरी आपल्याला भेटलंय, थोडीशी जाहिरात भेटली आपल्याला. धन्यवाद दादा. हा तर तुम्ही पाहू शकता की केंद्र सरकार आणि राज्य सरकार किती प्रमाणे जागृत आहे. आज ग्राहक संरक्षण दिवस असून देखील कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं नाही. तर या निमित्तानं तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार किती जागृत आहे ग्राहकांना घेऊन हे दिसून येत आहे. कॅमेरामॅन गुंडेश्वर सोबत मी रवींद्र मस्ते, ग्राहक राजासाठी. धन्यवाद.